हॅलो, मी शिवानी. आम्ही आज चाललो होतो चांदवडच्या इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये आणि खूप वेळेस ऐकलं पण होतं, खूप छान गणपतीचं मंदिर वगैरे आहे तिथं. तर पण मग कधी जाणं नाही झालं. तर आज अचानक प्लॅन ठरला होता जायचा. सौरभ आणि त्यांचा फ्रेंडची फॅमिली पण होती. मग सौरभने आम्हाला पण घेतलं सोबत. मग आम्ही सगळेजण चाललो होतो. किट्टू पण खूप एन्जॉय करीत होती गाडीमध्ये. त्यानंतर रस्त्यामध्ये इतके सारे डोंगर वगैरे लागले, खेडी गावं वगैरे लागले, इतकं छान वाटत होतं ते सगळं बघून. आणि त्यात ऊन पण नव्हतं अजिबात, मस्त आभाळ वगैरे आलेलं होतं. तर अजूनच छान वाटलं असं फिरायला, कारण की मला गाडीत खूप त्रास होतो, त्यामुळे फिरूशी नाही वाटत. मंदिरामध्ये गेलो, तिथं गेल्यावर नारळ वगैरे फुलं वगैरे घेतले आणि लगेच दर्शनाला जायला निघालो. अजिबात गर्दी वगैरे काही नव्हती तिथं. झाडं वगैरे तिथं छान, डेकोरेशन खूप छान वाटत होतं तिथं, वातावरण खूप छान झालेलं होतं. मध्ये काही जास्त त्यांनी फोटो वगैरे काढूनच नाही दिले मध्ये काही, त्यामुळं थोडंसं घेतलं तुम्हाला पण बघायला भेटेल म्हणून. त्यानंतर तिथं दर्शन वगैरे झालं, थोडं वेळ बसलो. त्याच्यानंतर लगेच तिथं जवळच रेणुका माता मंदिर होतं, तर तिथं पण आम्ही लगेच जायला निघालो. तिथं पण इतके छान दुकानं वगैरे लागलेले होते ना, यात्रेच्या वेळेस कसे लागतात तसेच दुकानं वगैरे होते. आणि मला तर तिथं असं बघायला खूप आवडतं, असं जत्रेसारखं. त्यानंतर मंदिरामध्ये गेलो, तिथं तर जुनं बांधकाम होतं, इतकं छान दगडी बांधकाम, खूप छान असं गारवा वगैरे होता, मस्त वाटत होतं तिथं. आणि तिथं पण भरपूर गर्दी होती, लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यावं लागलं होतं. पण तिथं पण मध्ये मोबाईल वगैरे काही घेऊन जाऊन देत नव्हते, त्यामुळे थोडंसं कसं घेतलं. त्यानंतर यांच्या मावशीच्या मुलाचा बड्डे होता. मग जाता जाता आम्हाला मनमाडमध्ये थांबायचं होतं, पण आधी थोडं फोटोशूट करायचं होतं, त्यामुळे आम्ही थोडं डोंगरावर गाडी घेतली होती. मग काय बापलेकीचं चांगले फोटोशूट करायचं काम चालू होतं. मग आम्ही पण काही फोटो वगैरे काढले, किट्टूनी पण काही फोटो वगैरे काढले. इतकं छान वातावरण होतं ना, बरं झालं ऊन वगैरे काही नव्हतं, नाही तर मला अजिबात मूड नसतं तिथं फिरायचा. मग काही थोडे फोटो वगैरे काढले. त्यानंतर बड्डेला गेलो, तिथं बड्डे सेलिब्रेशन वगैरे केला. ह्या ननंदबाई येथे लाजत होत्या कॅमेरासमोर यायला. त्यानंतर घरी यायला निघालो, खूप लेट झालं होतं. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.